तर सामन्याला सुरुवात होत आहे. पंचांच्या भूमिकेत पाहतो आपण निजदादा आणि केतन या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटेल. बोनकोडे आणि घनसोळी यांच्यामध्ये लढत. दोन्ही संघाचे पाठीरेखे पाठवायचे आहेत. नावं सांगण्यासाठी विनंती करतोय आपल्याला. आपला पाठीरेखा पाठवा सर. दोन्ही संघांना विनंती करतोय आपला पाठीरेखा पाठवायचा आहे. तर नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण स्वीकारलं बोनकोडे संघाने आणि फलंदाचं अवतन न्यूतन निमंत्रण दिलं ती म्हणजे घनसोळी संघाला. पहिली सलामी जोडी गोड जोडी येते. विनंती करतो शतरक्षण पांगवायचं आहे. सुरेख अशी स्पर्धा सुरेख असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. न्यू ब्राह्मणदेव यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. पावसाळी स्पर्धा पंकज स्मृती सुंदर स्मृती कांचन स्मृती यांच्या स्मरणार्थ न्यू ब्राह्मणदेव ग्रुप चषक 2022 च्या माध्यमातून आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. सुरेख अशी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतोय. लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला 24 इव्हेंट्स झू कामोटेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटतात रोनक तांडेल आणि समालोचक माझ्या समेत प्रतीक आणि राकेश दादा. घनसोळी संघाचा पाठराखा पाठवायचा आहे. आमच्यापर्यंत नावे पोहोचवायचे आहेत. विनंती करतोय सर आपल्याला. तर नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण स्वीकारलं आणि फलंदाचं अवतन दिलं घनसोळी संघाला. पहिली सलामीची जोडी आणि पहिल्या षटक प्रदेतार व्यक्ती पहिल्या संघाची वतीने पहिलं षटक घेऊन आलाय. सर विनंती करतोय आपल्याला पाठराखा पाठवा. लाईव्ह मॅच आहे. विनंती करतोय. पहिलं षटक प्रत्युत्तर व्यक्ती पहिल्या संघाची वतीने पहिलं षटक घेऊन आलाय माजिद. 5 षटकांचा सामना असेल. मोसिन पहिलं षटक मोसिन आणि सलामीला आलेत एक्स आणि वाय झेड. नॉन स्ट्राईक निखिल मडवी आणि स्ट्राईक मध्ये आलाय चालू करा. मोसिन तयार. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. शॉट पकड. चेंडू प्रहार करायचा स्वतःच्या फादरमध्ये चेंडू अडवतोय. सुरेख मारा म्हणता येईल. बॅटच्या पाड्यात चेंडू आला नाही. स्वतःच्या फॉलरमध्ये चेंडू अडवतोय. चालू असलेला सामना बोनकोडे वर्सेस घनसोळी यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. नाणेफेक जिंकलं शतरक्षण स्वीकारलं बोनकोडे संघाने आणि फलंदाचं अवतन दिलं ते म्हणजे घनसोळी संघाला. पहिली सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकतोय फेकतोय. फेकला गेला. भिरकावण्याचा प्रयत्न होता. ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर खालवर राहतो चेंडू. बॅटन चेंडू त्याचं मेचकूट जमलं नाही. चेंडू विसरतो एस्टच्या मगर मिनिट. एक जबरदस्त मारा भेदक मारा जाली मारा म्हणता येईल. पूर्णपणे जगडून ठेवण्याचा प्रयत्न वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न असेल या गोलंदाज मोसिन याचा. लगभग 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला भेटत आहेत. स्वप्नील आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारचा हलवर पद्धतीचा चेंडू इथं मात्र जकडून ठेवतोय या फलंदाजाला. एक जबरदस्त मारा म्हणता येईल. पहिलं षटक प्रत्युत्तर व्यक्ती पहिल्या संघाची वतीने पहिलं षटक घेऊन आलाय. मोसिन एक सरासरीची गोलंदाजी भेदक माराची गोलंदाजी पाहायला भेटते मोसिन याची. पुन्हा एकदा मोसिन तयार. 10-12 पॉईंट धावतोय. पॉपीला पार करतोय. टाकतोय फेकतोय. फेकला गेला. इथे मात्र सुरेख मारा म्हणता येईल. आता मात्र विचार करायला भाग पाडलाय तो फलंदाजाला या मोसिन यांनी. एक जबरदस्त अटॅक म्हणता येईल. 4 चेंडू निर्धाव पाहायला भेटत आहेत. 5 षटकांचा सामना. पहिलं षटक मोसिन याचं. सुरेख माराची गोलंदाजी पाहायला भेटते मोसिन याची. पुन्हा एकदा फलंदाज स्वप्नील. स्ट्राईकमध्ये नॉन स्ट्राईकला निखिल. भिरकावत्या चेंडूला इथे मात्र प्रहार करतोय. 4 चेंडू नंतर 5व्या चेंडूवर षटकार खेचतोय आणि व्यक्ती खातं खोलतं साणे. संघाचं खातं खोलतं साणे. एक जबरदस्त प्रहार करतोय स्वप्नील. 4 चेंडू निर्धाव गेल्यानंतर 5व्या चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला. पण एकदा मोसिन तयार. पुढचा चेंडू षटकातला. तोंडदेव स्वप्नील. भिरकावत्या चेंडूला थडम्याच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू मागे शतरक्षक चेंडू अडवतोय. चेंडू फेकतोय. चेंडू फेकीपर्यंत इथे मात्र 1 धावसंख्या रोखू शकत नाहीये. 6 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करायला लागतात त्या म्हणजे
सातच्या घरात एक सरासरीची गोलंदाजी पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय मोहसिन. 6 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 7च्या घरात. एक जबरदस्त खेळ, सुरेख अशी स्पर्धा, सुरेख असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. चालू असा सामना बोनकोडे वर्सेस घनसोळे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. नाणेफेक जिंकलं बोनकोडे संघाने आणि शतरक्षण स्वीकारलं आणि फलंदाचं आमंत्रण दिलं ते म्हणजे घनसोळे संघाला. सलामीला आलेले 2 फलंदाज स्वप्नील आणि निखिल. स्वप्नील 4 चेंडू निर्धाव गेल्यानंतर 5व्या चेंडूवर षटकार खेचला आणि 6व्या चेंडूवर 1 धावसंख्या आणि 60 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 7च्या घरात. दुसऱ्या षटकाची जबाबदारी कर्णधार ज्याच्या खांद्यावर देतोय तो गोलंदाज येतोय, गोलंदाज पार्थ. स्वप्नील खेळतं व्यक्तिगत 7 धावसंख्येवरती अजूनही नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण. चेंडूने खेळतोय तो म्हणजे निखिल. गोलंदाज पार्थ. व्यक्तिक पहिला संघाची तरी दुसरी षटक घेऊन आला. पार्थ तोंड देईल. स्वप्नील एक षटकार सारणे जो 7 धावसंख्येवरती पार्थ तयार. डावकुर्ताचा गोलंदाज, एक स्टायलिश गोलंदाज. हलवर पद्धतीचा चेंडू होता नक्कीच. इथे मात्र सुरेख मारा म्हणतात. पहिला चेंडू निर्धाव चेंडू निराश करतोय आपल्या संघाला हा फलंदाज स्वप्नील. तर प्रहार करावा लागेल. पुन्हा एकदा पार्थ तयार. पुढचा चेंडू टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, हलवर पद्धतीचा चेंडू. चेंडू आणि चेंडू फलीचं काहीच मेचकूट जमत नाही. चेंडू विसरतो एशियाच्या मगर मिळत. आता मात्र दडफानाखाली पायाला भेटतोय स्वप्नील. पुन्हा एकदा पार्थ तयार. पुढचा चेंडू भिरकावते चेंडूला. सुरेख फटका. चेंडू जातोय. बघता बघता सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. 2 चेंडूनंतर 3ऱ्या चेंडूवर षटकार येतोय. कमबॅक करतोय हा फलंदाज. याच्यावर अपेक्षा असतील आपल्या संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 13च्या घरात. दोन चेंडू निर्धावनंतर 3ऱ्या चेंडूवर मात्र प्रहार करतोय स्वप्नील. व्यक्तिगत 2 षटकारच्या साहाय्याने खेळतोय. 13 धावसंख्येवरती संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 13च्या घरात. पुन्हा एकदा पार्थ तयार. व्यक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरी षटक घेऊन आलाय तो म्हणजे पार्थ. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 3ऱ्या चेंडूवर मात्र मार खातोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धावतोय, पॉप्युलर पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. शॉर्ट प्रकारचा चेंडू भिरकावतोय. स्वतःच्या फॉलवर चेंडू अडवतोय. इथे मात्र बाधू शकतो. इथे मात्र कलेक्ट करता आला नाही. या चेंडू यष्टरक्षकाला. सुरेख फेकी होती, सुरेख क्षेत्ररक्षण. तितके चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. एक जबरदस्त मारेची गोलंदाजी पाहायला भेटते. कमबॅक करतोय, फेरिशन आणतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. 1 धावसंख्येवरती मात्र स्वप्नीलला समाधान मानावं लागते. या घनसोली संघाला समाधान मानावं लागते. संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 14च्या घरात. एक जबरदस्त खेळ, एक जबरदस्त लढत पाहायला भेटते बोनकोडे आणि घनसोली यांच्यामध्ये. पण एकदा गोलंदाज फार तयार. डावकुर्ता फलंदाज, एक स्टायलिश फलंदाज, षटकारवीर, षटकाराचा बादशाह निखिल मळवे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पार्थ निखिल भिरकावते चेंडूला. सुरेख फटका पाहायला भेटतोय. स्वतः खातो खोलतोय 1ने. इथे मात्र 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. 1ने खातं खोलतोय तो म्हणजे निखिल. संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 15च्या घरात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल, शेवटचा मारा. या चेंडूवर मात्र प्रहार करावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 15च्या घरात. अजून या षटकातला शेवटचा चेंडू. तोंड देईल स्वप्नील टू पार्थ. शेवटचा चेंडू, हलवर पद्धतीचा चेंडू. एक जबरदस्त मारायची गोलंदाजी, सुरेख मारायची गोलंदाजी पाहायला भेटली ती म्हणजे पार्थाची. 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 15च्या घरात. पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं. पहिलं षटक घेऊन आला होता तो म्हणजे मोहसिन. एक जबरदस्त षटक. 4 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर त्याचा षटकार, त्याच्यानंतर 1 धाव. 7 चेंडूमध्ये 7 धावसंख्या दिल्या. त्याच्यानंतर जबाबदारी कर्णधार ज्याच्या खांद्यावर दिली तो म्हणजे पार्थ. 2 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर 1 धाव, नंतर निर्धाव चेंडू. 8 धावसंख्या देतोय. 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 15च्या घरात. 7.5ची सरासरी पाहायला भेटतीय आपल्याला गाठतोय तो म्हणजे घनसोली संघ. धावसंख्या 15. 3रं षटक कर्णधार ज्याच्या खांद्यावर देतोय तो गोलंदाज येतोय सागर. पण एकदा गोलंदाज तयार. नौखा गोलंदाज. पहिला चेंडू
बिरकावते चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतो. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. इथे मात्र एक धाव पूर्ण. चेंडू फेकतोय. इथे मात्र गपला होऊ शकते आणि इथे मात्र फेकी मात्र अचूक झाली नाही आहे. दोन धावसंख्या करू शकले नाही. दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या रुद्धिंग होते. ते धावसंख्या 17च्या घरात. एक जबरदस्त खेळ पाहायला भेटतो. एक सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटते. एक जबरदस्त अटॅक पाहायला भेटतो बोनकोडे संघाचा. या बोनकोडे संघाच्या गोलंदाजाकडनं पण एकदा गोलंदाज सागर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. दडेगाव फलंदाज षटकारवीर ज्याच्याकडनं अपेक्षा असतील षटकार आणि चौकारांची. इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव पूर्ण. इथे मात्र एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. तो म्हणजे निखिल याला या घनसोली संघाला. एक धावसंख्येने संघाची धावसंख्यावर दिंगत होते. संघाची धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 18च्या घरात. एक जबरदस्त खेळ सुरेख खेळ पाहायला भेटतोय. चालू असलेला सामना बोनकोडे आणि घनसोली यांच्यामध्ये लढत पाहायला भेटतीये. न्यू ब्रह्मदेव यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन पाहायला भेटतंय. स्पर्धा पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकतोय. फेकतोय. फेकला गेलाय. शॉर्ट प्रकारचा चेंडू होता. सरळ सोडून देतोय. पंचांच्या इशारची वाट पाहावी लागेल. ऑप्शनच्या बाहेरून जातो चेंडू. अवंतर चेंडू दर्शवतात पंच. दिशाहीन मारा सदोष मारा पाहायला भेटतोय. या गोलंदाजाचा एक धावीने संघाची धावसंख्या धावपळ करावी लागते ती म्हणजे 19च्या घरात. पण एकदा गोलंदाज तयार. शॉर्ट प्रकारचा चेंडू भिरकावायचा होता. पट्ट्यात आला नाहीये. बॅटन चेंडू मेचकूट जमलं नाही आहे. चेंडूचं देशच्या मगर मिडीत. धावसंख्या स्थगित स्थिर स्थिमित. संघाची धावसंख्या 19च्या घरात. 30 षटक प्रगतीवतार व्यक्तिक पहिलं संघाचे 30 षटक. पण एकदा गोलंदाज तयार. धावतोय. पॉप्युलर पार करतोय. टाकतोय. फेकतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू. इथे मात्र पुरेपूर फायदा उचलता आला नाही. इथे मात्र परतावा लागतोय. फलंदाजाला निराश करतोय आणि बाद होतोय फलंदाज स्वप्नील. डीजे वाजव दादा. स्वप्नील मात्र निराश करून जातोय. नक्कीच 13 चेंडू खेळला आणि 14 धावसंख्या ठोकते. त्यामध्ये 2 षटकार मात्र लगावले पण निराश करून जातोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. पुरेपूर फायदा होसाच झाला नाही. या नौका फलंदाज येतोय विशाल दादा. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 19च्या घरात. 19 लॉट्स ऑफ 1 विकेट्स. थर्ड ग्रुप प्रोग्रेस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 30 षटक प्रगतीपथावर. अजून या षटकातले शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सॉरी माफ करा 2 चेंडू शिल्लक आहेत. तोंड देईल विशाल दादा. नक्कीच स्ट्राईकमध्ये येतात. यांच्याकडनं अपेक्षा असतील षटकार आणि चौकारांची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शॉर्ट प्रकारचा चेंडू भिरकावलाय. सुरेख फटका. चेंडू जातोय. षटकार. सुरेख फटका. सुरेख फटका पाहायला भेटलाय. नक्कीच आले खातं खोलतं षटकार आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 25च्या घरात. 1-25 25. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. पण एकदा गोलंदाज तयार. मागडा ठरतोय मागच्या चेंडूवर. भिरकावण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र इष्टकला कलेक्ट करता आला नाही. नक्कीच 18 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 25च्या घरात. सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटते बोनकोडे संघाची. मोहसिन 7 धावसंख्या दिल्या होत्या. त्याच्यानंतर पार्थ 8 धावसंख्या. त्याच्यानंतर सागर 10 धावसंख्या. 18 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 25च्या घरात. 1-25 लॉट्स ऑफ 1 विकेट्स अँड 4th प्लेस. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थ्या षटकाची समाजासाठी मी बोलवतोय माझे सहकारी मित्र प्रतीक दादा. धन्यवाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. नवीन गोलंदाज पार्थ. आगामी चेंडू आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकेल निखिल मडवीसाठी. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू भिरकावून दिला आहे आणि हा चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. या 4 धावसंख्येच्या 6 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती
19च्या घरामध्ये. आता मात्र घनसोली 11 घनसोली संघाच्या धावसंख्येला आकार येताना दिसतोय. धावसंख्या 29. पुन्हा एकदा गोलंदाज पार्थ. आगामी चेंडू समोर फलंदाज निखिल मडवी. डावकुरी हाताचा एक जबरदस्त स्टायलिश फलंदाज. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह केलाय. चेंडू मागे शतरक्षक धावतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि सहजरित्याने 2 धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 31च्या घरामध्ये. चौथं षटक प्रगतीपथावर असताना घनसोली 11 घनसोली संघाची धावसंख्या 31. पुन्हा एकदा गोलंदाज पार्थ याचा आगामी चेंडू. समोर फलंदाज निखिल मडवी. डावकुरी हाताचा एक स्टायलिश फलंदाज घनसोली संघाचा. हा चेंडू फेकतोय निखिलसाठी. चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतो उत्तुंग षटकार. 6 धावा आणि संघाची धावसंख्या 37. जे फटके सुरुवातीच्या षटकामध्ये आपण पाहिले नव्हते ते मात्र आता येताना दिसत आहेत. घनसोली संघाने मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा पार्थ याचा आगामी चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलंय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ह्या मिळतील 2 धावा. जबरदस्त खेळ आपण पाहतो घनसोली संघाचा. या षटकामध्ये मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय घनसोली संघाच्या. पुन्हा एकदा एक डावखोऱ्या हाताचा एक उजव्या हाताचा फलंदाज असल्या कारणानं मात्र शतरक्षणामध्ये फेरबदल करताना दिसतात घनसोली संघ. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. फक्त एक आणि एकच धाव मिळालेल्या संघाची धावसंख्या 41च्या घरामध्ये. माफ करा, सॉरी, धावसंख्या 40. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 40. पुन्हा एकदा हा चेंडू पार्थ याचा विशालसाठी. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. बघता बघता 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर घनसोली 11 घनसोली संघाची धावसंख्या 40. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अंतिम अखेरचं 5वं षटक घेऊन आलाय गोलंदाज मोहन दीक्षित. समोर फलंदाज डावखोऱ्या हाताचा निखिल मडवी. याला मात्र आता आक्रमण करावं लागेल. सलामीला आलेला फलंदाज याच्याकडनं मात्र घनसोली संघाला अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांची. पुन्हा एकदा गोलंदाज मोहन दीक्षित आपल्या षटकातील आगामी चेंडू फेकेल. सामना करेल निखिल मडवी. हा पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू मिस करतोय. बीट होतोय फलंदाज. चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या स्थगित 40च्या घरामध्ये. पुन्हा एकदा मोहन दीक्षित. हा चेंडू चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतो उत्तुंग षटकार. 6 धावा. बिग हिट. या 6 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46च्या घरामध्ये. 46. पाचव्या षटकांचा सामना आपण पाहतोय. 5वं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 46. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज. त्रिफलाचित बाद. क्लीन बोल्ड. निखिल मडवियाच्या खेळीचा अंत होतोय. सलामीला आला होता. त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा होत्या मात्र आपल्या संघाला निराश करून ठेवतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 46.
नवीन फलंदाज कुंदन पारकर याच्याकडनं मात्र नक्कीच अपेक्षा असतील घनसोली संघाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 46. समोर आपण संघ पाहिला तर SN बनकोडे सारखा एक बलाढ्य संघ आहे. त्यांच्यासमोर मात्र खेळत असताना धावसंख्येचा डोंगर आपल्याला उभा करावा लागेल. चांगला एक टार्गेट सेट करावा लागेल. त्याच्या प्रयत्नामध्ये मात्र घनसोली संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज कुंदन पारकर. आगामी चेंडू मोहन दीक्षित याचा. हा शॉर्टफिस प्रकारचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला नाही, सरळ सोडून दिलाय. चेंडू येतो निर्धाव. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय बनकोडे संघाची. मोहन याचा आगामी चेंडू. हा चेंडू आता मात्र सोडून दिलाय. पंच निलेश मात्रे आमच्याकडे इशारा करतायत. आव्हांतर चेंडूचा इशारा येतोय. एक धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या जवळ पोचली ती 47च्या घरामध्ये. आणखीन 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 चेंडूंचा सामना करेल स्ट्राईक मध्ये असलेला फलंदाज कुंदन पारकर. आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षक चूक करतोय आणि ही मिळते एक धाव. 22च्या स्वरूपात ही एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या 48. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रामधला. स्ट्राईक मध्ये आता मात्र विशाल मडवी. शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार करावा लागेल विशाल मडवी याला. मोहन दीक्षित याचा शेवटचा चेंडू. चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू केलाय सीमा पार. हा येतोय षटकार. 6 धावा. या 6 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 आणि 55 धावांचं टार्गेट असेल ते SN बनकोडे संघासमोर. सलामी जोडी पाठवायचे. तीच चेंडूवाणी जिंकण्यासाठी 55 धावसंख्येचं आव्हान 54 धावसंख्येकडून 55 धावसंख्येचं आव्हान ठेवलं ते म्हणजे बोनकोडे संघापुढे. तर विनंती करतो आपली सलामी जोडी पाठवायची. तर पंचांना विनंती करतो शत्रक्षण त्वरित मागवायचे आणि सामना सुरुवात करायची.
न्यू ब्राह्मणदेव यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या 3 दिवस स्पर्धा, आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाला दुसऱ्या गटातला सामना रंगतोय तो म्हणजे बोनकोडे आणि घणसोली यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. नाणेफेक जिंकलं बोनकोडे संघाने, शतरक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाचं आमंत्रण दिलं होतं म्हणजे घणसोली संघाला. तीच चेंडूनंतर 54 धावसंख्या काढून 55 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते म्हणजे बोनकोडे संघापुढे. तर विनंती करेल सलामी जोडी पाठवायची आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामी जोडी पाहायला भेटते मोहसिन आणि पार्थ, जी गोलंदाजीमध्ये सलामीला आली होती. मोहसिन सलामीला आला होता गोलंदाजीमध्ये आणि पार्थ आला होता त्याच्या सोबतीला दुसरी गोलंदाजीसाठी. तसेच फलंदाजीसाठी सलामीला ही दोघे आलेत पार्थ आणि मोहसिन. 55 धावांचा पाठलाग करायचे आहे. पहिली सलामी जोडी मोहसिन आणि पार्थ. पहिले षटक प्रतिहतावर व्यक्तिक पहिलं संघाची तिने पहिले षटक घेऊन आलाय. कर्णधार ज्याच्या खांद्यावर जबाबदारी देतोय तो गोलंदाज येतोय. तुषार पहिले षटक प्रत्युत्तर व्यक्तिक पहिल्या संघाची तिने पहिले षटक घेऊन आलाय. तुषार ज्याच्या कर्णधार ज्याच्या खांद्यावर पहिली षटकाची जबाबदारी देत आहेत. एक्स्ट्रा ठेटून चांगली क्षेत्राची सजावट आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईकला पार्थ, नॉन स्ट्राईकला मोहसिन. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. चालू असलेला सामना बोनकोडे वर्सेस घणसोली यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. एक जबरदस्त अटीतटीची लढत पाहायला भेटते. सकाळच्या सत्रामध्ये धारावे संघ हा 2 सामने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज. तर विनंती करतोय शतरक्षण पांगवायचं आणि या सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. स्ट्राईकला गेले पार्थ, नॉन स्ट्राईकला मोहसिन. पहिल्या षटक प्रत्युत्तर व्यक्तिक पहिले तुषार. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. तोंड देईल पार्थ, पार्थ टू तुषार. 10-12 पॉलूंचा रनअप. पॉपला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला आणि त्रिपालाची दांडी गुल. पहिल्या चेंडूवर पहिला बली, पहिल्या विकेटचं पतन. निराश करतोय पार्थ. खाताना खोलतो तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय पार्थ ह्याला. एक जबरदस्त अटॅक करतोय तो म्हणजे तुषार. पहिला चेंडूवर पहिला विकेट मिळवतोय तो म्हणजे पार्थ. जबरदस्त माराची गोलंदाजी, भेदक मारा. नौका फलंदाज येतोय पार्थची जागा भरून करण्यासाठी जितेश. तर पहिल्या चेंडूवर पहिला विकेट मिळवतो. एक जबरदस्त अटॅक म्हणता येईल तुषार याचा. नवीन फलंदाज येतोय जितेश. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर पहिलं षटक प्रत्युत्तर व्यक्तिक पहिलं घेऊन आलाय तुषार. पहिल्या चेंडूवर विकेट्स मिळवतोय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल तुषार. तुषार टू जितेश. सुरेख चेंडू, लेगस्टमच्या बाहेरचा चेंडू. अवंतर चेंडू पंच दर्शवतात. अवंतर चेंडूने संघाचं खातं खोलते. 1 संघ जाऊन पोचते 1च्या घरात. 55 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 1. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. त्यानंतर प्रहार करावा लागेल. सुरेख चेंडू ब्लॉकमध्ये चेंडू टाकतोय. सुरेख मारेची गोलंदाजी पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. एक जबरदस्त अटॅक पूर्णपणे जखून ठेवण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा. जबाबदार दिली कर्णधारांनी ज्याच्या खांद्यावर पहिल्या षटकाची एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटते.
सुरेख मारेची गोलंदाजी, धावसंख्या स्थगित स्थिर, संघाई धावसंख्या 1च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, धावतोय, पॉप्युलर पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावतोय चेंडूला, चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे क्षेत्ररक्षक पारकर. इथे मात्र सुरेख झेल पाहायला भेटतोय, एक जबरदस्त क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र जितेशला परतावा लागतोय, तंबूच्या आश्रयाला निराश करतोय आपल्या संघाला. एक जबरदस्त झेल पाहायला भेटतोय पारकर याचं, कुंदन पारकर एक जबरदस्त क्षेत्ररक्षक, नंबर 1चं क्षेत्ररक्षक कुंदन पारकर. आता मात्र येतोय तो म्हणजे धडाकेबाज फलंदाज षटकारवीर, षटकारांचा बादशाह माजिद, ज्याच्याकडनं अपेक्षा असतील आपल्या संघाला षटकार आणि चौकारांची. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 1च्या घरात 2 बाद 1, 1 लॉट्स ऑफ 2 विकेट्स, फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी, जबरदस्त माराची गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवलंय, पूर्णपणे वर्चस्व गाजवते हा गोलंदाज तुषार. 55 धावांचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना बॅकफूटवर गेलाय बोनकोडे संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार तयार, पुढचा चेंडू आपल्याला पाहायला भेटेल, तोंड देईल, धडाकेबाज फलंदाज स्ट्राईकमध्ये येतोय तो म्हणजे माजिद. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार तयार, तुषार टू माजिद, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, सुरेख चेंडू हलक्या त्याने पुश करतोय चेंडूला, चेंडू मागे क्षेत्ररक्षक, 1 धाव पूर्ण, 2 धावा, चेंडू फेकेपर्यंत रोखू शकत नाहीये. माजिदांनी खातं खोललं, संघाला नेऊन ठेवतोय, संघ जातोय, पोचतोय तो म्हणजे 3च्या घरात. जितेश आणि पार्थ बाद झाल्यानंतर जबाबदारी आले ज्याच्या खांद्यावर तो म्हणजे फलंदाज माजिद. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढचा चेंडू षटकाचा टाकण्यासाठी तयार, धावतोय, पॉप्युलर पार करतोय, टाकतोय, फेकतोय, भिरकावतोय चेंडूला, टॅप करतोय चेंडूला, कुंदन पारकर चेंडू मागे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, चेंडू अडवतोय, चेंडू फेकेपर्यंत 1 धावसंख्या रोखू शकले नाही. या 7 चेंडूचा अजून शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचं विश्लेषण केलं तर धावसंख्या 4च्या घरात 2 बाद 4, 4 लॉट्स ऑफ 2 विकेट्स, फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, शेवटचा चेंडू, शेवटचा मारा म्हणते षटकातला टाकण्यासाठी तयार तुषार. एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटते. सुरेख चेंडू, तितका चांगला फटका पाहायला भेटते, चेंडू मागे कुंदन, चांगला बॅकअप पाहायला भेटतोय, चेंडू फेकतोय, चेंडू फेकेपर्यंत 2 धावसंख्या रोखू शकत नाही आहेत. आणि इथे मात्र गफलत, आणि इथे मात्र 3 धावसंख्या रोखू शकल्या नाही आहेत. या 3 धावसंख्येने संघाई धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 7च्या घरात. 7 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 7, अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी धावसंख्या हवेत त्या म्हणजे 48. एक जबरदस्त खेळ, 55 धावांचा पाठलाग करताना, पाठपुरावा करता अटॅकिंग गोलंदाजी, पूर्णपणे वर्चस्व गाजवलं ते गोलंदाजाने तो म्हणजे तुषार. 2 गडी बाद करून 7 धावसंख्या देतो. एक सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटली तुषार याची. दुसऱ्या षटकाची ज्याच्या जबाबदारी खांद्यावर देईल तो गोलंदाज येतोय जय ठाकूर. सुरेख अशी स्पर्धा, सुरेख असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. 3 दिवस स्पर्धा, आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला दुसऱ्या गटातला सामना रंगतो तो म्हणजे बोनकोडे आणि घनसोली यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. 54 धावसंख्या काढून 55 धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे. त्याचाच पाठलाग करताना, पाठपुरावा करताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 7च्या घरात एक सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटली. ते म्हणजे तुषारची 2 गडी मात्र बाद झाले, निराश करून ठेवलं ते म्हणजे पार्थ आणि जितेश. त्याच्यानंतर जबाबदारी घेतली खांद्यावर ते म्हणजे मोहसिन आणि माजिद यांनी. 2 भावंड्यामध्ये एक जोडी आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईकला मोहसिन, नॉन स्ट्राईकला माजिद. तर दुसरे षटक प्रतिकार व्यक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन आलाय तो म्हणजे जय ठाकूर. 24 चेंडू आणि 48 धावसंख्या, 48 धावसंख्या, 24 चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. या षटकातला दुसरे षटक व्यक्तिक पहिलं, संघाचे दुसरे षटक घेऊन आलाय जय. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार, धावतोय, पापला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, हलवर पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच सुरेख मारा म्हणता येईल. सुरेख माराची गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर खालवर काहीचा स्विंग होतोय चेंडू, चांगलं एक्स्ट्रक्शन पाहायला भेटतोय. विसातोय एक्स्ट्राच्या मगर मिळीत, डॉट चेंडू, धावसंख्या स्थगित, धावसंख्या 7च्या घरात. पण एकदा गोलंदाज तयार, धावतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावतोय चेंडूला, सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तो म्हणजे पारकर, चेंडू अडवतोय, चेंडू फेकेपर्यंत 1 धावसंख्या रोखू शकले नाही. या 1 धावसंख्येने धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 8च्या घरात.
इथे मात्र प्रहार करावा लागेल, मोठे फटके येणे गरजेचे असेल. अपेक्षा असतील आपल्या संघाला ते म्हणजे माझी त्याच्या खांद्यावर जी जबाबदारी असेल ती म्हणजे षटकार आणि चौकारांची. पण एकदा धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 8च्या घरात 2 बाद 8 लॉट्स ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर पुढे पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रिव्हर्स फटका इथे मात्र गफलत करतोय शतरक्षक चेंडूमध्ये. नोमॅन झोनमध्ये चेंडू पडतोय, चेंडू मागे शतरक्षक चेंडू अडवतोय, चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या काय रोखू शकत नाहीये. एक धावसंख्येवरती माझी त्याला समाधान मानावं लागते, आपल्या संघाला समाधान मानावं लागते. संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 9च्या घरात 9 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. एक सरासरीची गोलंदाजी, जबरदस्त माराची गोलंदाजी पाहायला भेटते. इथे मात्र प्रहार करावा लागेल, षटकार चौकार खेचावे लागतील. इथे मात्र बिग 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 हिट आउट ऑफ द पार, षटकार सुरेख फटका. इथे मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय मोसीन आपल्या संघाला. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 15च्या घरात 2 बाद 15. इथे मात्र मागडा ठरतोय जय ठाकूर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जय याच्या खोट्यातला पुढचा चेंडू धावतोय, पॉप्युलर पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. पुन्हा एकदा हलवर पद चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला, अक्रॉस देणे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचं काही मेचकूट जमला नाही. सुरेख मारा कमबॅक करतो, काहीसे व्हेरिएशन हाणतोय गोलंदाजीमध्ये जय ठाकूर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थगित, धावसंख्या 15च्या घरात 2 बाद 15. 55 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 15. पण एकदा गोलंदाज तयार. भिरकावतोय चेंडूला, सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू मागे शतरक्षक धावतोय, चेंडू अडवतोय, सुरेख शतरक्षण होतोय. एक धावसंख्येवरती मोसिनेला समाधान मानावं लागतंय, आपल्या संघाला समाधान मानावं लागतंय. आणि धावसंख्येचा विचार केला, 12 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 16च्या घरात. आता मात्र समीकरणं मागडी होत चालत ती म्हणजे 18 चेंडू आणि 39 धावसंख्या. इथे मात्र प्रहार करावा लागेल मोसीन आणि माजिद याला. जोपर्यंत माजिद क्रीजवर आहेत, मोसीन क्रीजवर आहेत, तोपर्यंत सामना कुठं जाईल हे सांगता येत नाही. या नौका गोलंदाज येतोय, व्यक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकाचं विशेषण केलं तुषारचं तर 7 धावसंख्या देऊन 2 गडी बाद केले होते. एक सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटली होती तुषार याची. पण एकदा त्याच्या खांद्यावर जबाबदारी कर्णधार देतोय तुषाराच्या खांद्यावर. आता मात्र 18 चेंडू आणि 39 धावसंख्या जिंकली. भिरकावण्याचा प्रयत्न होता, पुढे सरसावला होता. सुरेख कुमारची गोलंदाजी पाहायला भेटते, एक जबरदस्त टप्प्याची गोलंदाजी पाहायला भेटते. पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न असेल मोसीन याला. पण एकदा तुषार तयार, पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार, धावतोय, पापण्या पार करतोय, टाकतोय, फेकतोय, पुढे सरसावलाय आणि स्वतःच्या फाजमध्ये चेंडू होता. नक्कीच इथे मात्र एक धावसंख्या करू शकत नाही. स्ट्राईक मात्र रोटेट होते. माजिद मात्र स्ट्राईकला जातो. एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येवर दिंगत होते. संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17च्या घरात 2 बाद 17. 17 लॉट्स ऑफ 2 विकेट्स अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. एक जबरदस्त मारा पूर्णपणे जखडून ठेवलंय. 55 धावांचा पाठलाग करताना, पाठपुराव करताना संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17च्या घरात. पण एकदा तुषार तयार, तोंड देईल माजिद, षटकारवीर, षटकाराचा बादशाह. याच्याकडनं अपेक्षा असतील प्रेक्षकांना आपल्या संघाला की षटकार चौकार येतील. माजिद स्ट्राईकमध्ये, माजिद न स्ट्राईक मोशीन. पण एकदा गोलंदाज तुषार तयार आणि भिरकावला चेंडूला, सुरेख फटका, चेंडू मागे शतरक्षक, चांगलं शतरक्षण होतोय, चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय, चेंडू फेकीपर्यंत, चेंडू अडवेपर्यंत इथं मात्र 2 धावसंख्या करू शिकले नाही आहेत. या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 19च्या घरात. सुरेख शतरक्षण, कौतुक करावं तेवढं कमी या शतरक्षकाचं.
15 चेंडू 36 धावा अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडू 36 धावा 36 धावा 15 चेंडू पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार तुषारच्या खोट्यातला व्यक्तिक दुसरा आणि संघाचे 30 षटक घेऊन आलाय तुषार तयार धाबार पण जरा टाकतोय फेकला गेलाय ब्लॉक मध्ये चेंडू सुरेख चेंडू म्हणता येईल सुरेख मारा म्हणता येईल तुषार याचा पहिल्या षटकाचं विशेष केलं 7 धावसंख्या दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केल्या होत्या एक जबरदस्त अटॅकिंग गोळ जी पाळ्या भेटली या गोलंदाजी पूर्णपणे वर्चस्व गाजवलं या गोलंदाजाने आता मात्र 14 चेंडू आणि 36 धावसंख्या समीकरण मागं होत चाललेत षटकार चौकार येणं गरजेचं असेल पण एकदा गोलंदाज तयार धावतोय पापल्या पार करतोय भिरकावतोय चेंडूला टॅब होतोय चेंडू मागे शतरक्षक धावतोय चेंडू अडवतोय एक धावसंख्या रोखू शकत नाहीये एक धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 20च्या घरात शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला 30 षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळकावं लागतात त्या म्हणजे 20च्या घरात 13 चेंडू 35 धावा अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडू 35 धावा 13 चेंडू पुढचा चेंडू शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार पुढे सरसावलाय सुरेख फटका पाहायला भेटतोय इथे मात्र सुरेख शतरक्षण चेंडू अडवतोय चेंडू फेकतोय चेंडू फेकीपर्यंत एक धावसंख्या रोखू शकत नाही आहेत 18 चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 21 आता मात्र समीकरण मागं होत चालले आहेत ते म्हणजे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावा 12 चेंडू आणि 34 धावा 17च्या सरासरी धावसंख्या काढायची आहेत ते म्हणजे बोनकोडे संघाला 55 धावांचा पाठलाग करताना एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटली एक जबरदस्त माराची गोलंदाजी 12 चेंडू टाकले फक्त 12 धावसंख्या देतोय तो म्हणजे तुषार आणि 2 गडी बाद मात्र करतोय एक जबरदस्त माराची गोलंदाजी सुरेख खेळ या गोलंदाजाचा तुषार याचा आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 34 धावा 17च्या सरासरी धावसंख्या काढायची ते बोनकोडे संघाला माजिद खेळते व्यक्तिक 6 धावसंख्येवरती आणि मोहसिन खेळते व्यक्तिक 11 धावसंख्येवरती धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 21च्या घरात सुरेख अशी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतोय तिसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज गोलंदाज येतोय प्रमोद 12 चेंडू आणि 34 धावा 12 चेंडू प्रहार करावे लागेल षटकार चौकार खेचावे लागतील कारण सरासरी पहिली मागणी होत चालली सरासरी पाहायला भेटतीये 17च्या सरासरी धावसंख्या काढायच्या ते बोनकोड्या संघाला प्रति षटकामध्ये 17 धावसंख्या येणे गरजेचं असेल आणि मात्र प्रहार करावा लागेल अटॅक करावे लागेल गोलंदाजीमध्ये ते म्हणजे प्रमोद याला पूर्णपणे जखडून ठेवायचं असेल तर निर्धाव चेंडू येणं गरजेचं असेल 12 चेंडू 34 धावा 12 चेंडू व्यक्तिक पहिलं संघाच्या वतीने 4थं षटक करण्यानंतर ज्याच्या खांद्यावर देतोय प्रमोद तयार पहिला चेंडू डावकराचा गोलंदाज एक स्टायलिश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज तयार पहिला चेंडू 4थ्या षटकामधला टाकेल तो म्हणजे प्रमोद इथे मात्र मोहसिन प्रहार करावा लागेल कारण सरासरी पहिलीच 17ची सरासरी आणि इथे मात्र भिरकावलाय चेंडू हवेमध्ये प्रमोद स्वतः गोलंदाज आणि इथे मात्र झेल मात्र सोडतोय सुरेख प्रयत्न होते प्रमोद याचे आणि इथे मात्र मोहसिन परतावा लागलं असतं कारण स्थिती पाहिली तर करूया मरूची स्थिती आपण पाहतोय कारण मागडं चाल समीकरण पाहायला भेटतोय 11 चेंडू आणि 33 धावसंख्या अजूनही 11 चेंडू 33 धावा 11 चेंडू पुन्हा एकदा प्रमोद तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार तोंड देईल माजिद धडकबाज फलंदाज षटकार वीर याच्याकडनं अपेक्षा असतील आपल्या संघाला प्रमोद तयार सुरेख चेंडू हलक्याने पुश करतोय चेंडूला एक धाव पूर्ण चेंडू मागे शतरक्षक इथे मात्र सुरेख खेळ पाहायला भेटतोय मोहसिन आणि माजिद याचा या 2 धावसंख्या रोखू शकल्या नाही यात या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जिंकत होते धावसंख्या 24च्या घरात 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्या 10 चेंडू 31 धाव प्रहार करावा लागेल षटकार चौकार येणं गरजेचं असेल
मोठे फटके मारावे लागतील माझी द्याला. व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने चौथं षटक घेऊन आलाय. पूर्णपणे जखडून ठेवायचा प्रयत्न असेल प्रमोद याचा. तयार धावते पॉपीला पार करतोय टाकतोय फेकतोय फेकला गेलाय. इथे मात्र भिरकावतोय. झेल होऊ शकतोय. झेल मागे शतरक्षक आणि इथे मात्र झेल बाद. परतावा लागतोय तर म्हणजे माजी द्याला निराश करून ठेवले आपल्या संघाला माजीद. आणि धावसंख्या स्थगित स्थिर स्थिमित संघाची धावसंख्या 24 षटकारात 9 चेंडू 31 धावा अजून जिंकण्यासाठी. 9 चेंडू 31 धावा. नौका फलंदाज येतोय परशुराम साठे. नक्कीच 9 चेंडू आणि 31 धावा. प्रहार करावा लागेल. विचार करावा लागेल बोनकोड्या संघाला. एक जबरदस्त माराची गोलंदाजी पाहायला भेटते. प्रमोद एक जबरदस्त अटॅक गोलंदाजी पाहायला भेटली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार प्रमोद. आणि भिरकावतो चेंडूला सुरेख फटका. झेल होऊ शकतो आणि इथे मात्र सुरेख झेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. एक जबरदस्त झेल मात्र यश मडवी याचा. सुरेख. आता मात्र 8 चेंडू आणि 31 धावसंख्या. जिंकण्यासाठी 55 धावाचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या स्थगित राहतात त्या म्हणजे 24 षटकारात 8 चेंडू 31 धावा. 31 धावा 8 चेंडू. एक जबरदस्त सुरेख गोलंदाजी प्रत्येकाला पाहायला भेटते प्रमोद याचं. आठ चेंडू 31 धावा समीकरण. मागडं होत चालत समीकरण पाहायला भेटतोय. 8 चेंडू 31 धावा. स्पीड वाढवायचं आहे विनंती करतोय. 8 चेंडू 31 धावा. नौका फलंदाज येतोय सागर. प्रहार करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार प्रमोद. भिरकावला चेंडूला सुरेख फटका. इथे मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द पार. षटकार. पंचांचा इशारा 6 धावेचा. आता मात्र समीकरण बदलतोय तो म्हणजे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25. एक फटका मोठा येणं गरजेचं असेल. 7 चेंडू आणि 25 धावा. अजूनही 7 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा प्रमोद तयार. पुन्हा एकदा भिरकावला आहे. सुरेख फटका. लागोवरचे 2 चेंडूवर 2 षटकार. सुरेख खेळ पाहायला भेटतोय. मॅच मध्ये आणतोय आणि 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19. 6 चेंडू 19 धावा. 19 धावा 6 चेंडू. शेवटचे 6 चेंडू मात्र कोणावर जबाबदारी देतोय कर्णधार. 6 चेंडू 19 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 55 धावाचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 36 षटकारात. सामन्यात स्पीड वाढवायचं विनंती करतोय. 6 चेंडू आणि 19 धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी. मोसिन स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल. सागर याला स्ट्राईक जाणं गरजेचं असेल. नक्कीच एक उत्तुंग षटकार. 2 षटकार लागोपाठचे 2 चेंडूवर खेचलेत. मॅचमध्ये घेऊन येतोय तो म्हणजे सागर. 8 चेंडू 31 धावाची आवश्यकता होती. 2 षटकार लगावतोय. आता मात्र समीकरण बदलतात ते म्हणजे 7 चेंडू आणि 19 धावसंख्या. एक जबरदस्त खेळ विचार करायला भाग पाडलाय तो म्हणजे सागर यांनी घणसोली संघाला. सामन्याचा स्पीड वाढवायचा आहे विनंती करतोय आपल्याला. नौका गोलंदाज येतोय कुंदन पारकर. 7 चेंडू 19 धावा. 19 धावा 6 चेंडू. नौका गोलंदाज कुंदन पारकर. एक जबरदस्त खेळ. अतितटीची लढत पाहायला भेटते. बोनकोड आणि घनसोली याच्या हमरी तुमरी रसिके चढावड पाहायला भेटते.
8ला 31 हव्या होत्या. 2 षटकार लगावले सागराने मॅचमध्ये घेऊन आला आहे. 7 चेंडू 19 धावा असं समीकरण आता झालं आहे आणि नौका गोलंदाज येतोय तो म्हणजे पारकर. कुंदन पारकर तोंड देईल मोसीन. स्ट्राईक. एक जबरदस्त खेळ पाहायला भेटलाय सागर याचा. 2 चेंडूवर 2 षटकार लगावलेत. सात चेंडू 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 7 चेंडू 19 धावसंख्या. सामना चालू करायचा आहे विनंती करतोय. एक जबरदस्त खेळ सागर याचा. 7 चेंडू 19 धावा 19 धावा 7 चेंडू. नौका गोलंदाज येतोय तो म्हणजे कुंदन पारकर. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. धावतोय पॉपीला पार करतोय टाकतोय फेकतोय. फेकला गेलाय भिरकावलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये नक्कीच चेंडू मागे शतरक्षक आणि इथे मात्र 2 धावसंख्या रोखू शकत नाही आहेत. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 17 धावसंख्या. 5 चेंडू 17 धावा 17 धावा 5 चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी या कुंदन पारकर. इथे मात्र मोठा फटका येणं गरजेचं असेल. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असेल. सागराला स्ट्राईक जाणं तिथंच गरजेचं असेल कारण मागच्या 2 चेंडूवर षटकार 2 षटकार लगावले होते सागर यांनी. पुन्हा एकदा मोसीन तयार. कुंदन तयार. कुंदन तो मोसीन आणि इथे मात्र सरळ सोडून देतोय. पंचांचा इशारा होतोय अवंतरचा. दिशाहीन मारा सदोष मारा म्हणता येईल. 5 चेंडू 16 धावा 16 धावा 5 चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. एक जबरदस्त लढत हमरी तुमरी रसिके चढवड पाहायला भेटते बोनकोड आणि घनसोली यांच्यामध्ये. पुन्हा एकदा कुंदन तयार. 10-12 पॉलनचा नब. धावतोय पॉपीला पार करतोय टाकतोय फेकतोय. फेकला गेलाय शॉर्ट प्रकारचा चेंडू. भिरकावला चेंडूला. चेंडू मागे शतरक्षक आणि गचाल शतरक्षण इथे पाहायला भेटतोय. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं मात्र स्ट्राईक मात्र आपल्यापर्यंत ठेवतोय तो म्हणजे सागर. आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 15 धावसंख्या. 4 चेंडू 15 धावसंख्या. चार चेंडू 15 धावा. 4 चेंडू 15 धावा 15 धावा 4 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज कुंदन पारकर. तोंड देईल सागर. 2 चेंडू सामना केलाय 2 षटकार खेचले होते याच्याकडनं अपेक्षा असतील आपल्या संघाला. पुन्हा एकदा कुंदन तयार. धावतोय आपल्या पार करतोय टाकतोय आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा पार. षटकार. सुरेख खेळ. मी म्हटलं होतं स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो म्हणजे सागर. 3 चेंडू सामना करतोय 3 षटकार लगावतोय. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. 3 चेंडू 9 धावा 9 धावा 3 चेंडू. एक जबरदस्त खेळ एक जबरदस्त लढत हमरी तुमरी रसिके चढवट पाहायला भेटतोय ती म्हणजे बोनकोडे आणि घनसोली या संघामध्ये. एक जबरदस्त लढत. तीन चेंडू 9 धावसंख्या. अजूनही 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. तीन चेंडू 9 धावा 9 धावा 3 चेंडू. कुंदन पारकर इथे मात्र विचार करायला भाग पाडलाय फलंदाज सागर. पुन्हा एकदा सागर तयार. पारकर तयार. धावतोय टाकतोय फेकतोय आणि इथे मात्र भिरकावलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. सीमा पार. षटकार. 4 चेंडू खेळलाय 4 चेंडू खेळलाय 4 षटकार लगावतोय. 2 चेंडू आणि 3 धावसंख्या. 2 चेंडू 3 धावा 3 धावा 2 चेंडू. एक जबरदस्त खेळ सागर याचा. 4 चेंडूवर 24 धावसंख्या करतोय तो म्हणजे सागर. दोन चेंडू 3 धावसंख्या. दोन चेंडू 3 धावा 3 धावा 2 चेंडू. एक जबरदस्त लढत पाहायला भेटते
सागर याचा एक तुफानी खेळ, एक जबरदस्त. सुरेख खेळी या सागर याची 4 चेंडूचा खेळ खेळला आहे. 4 षटकार लगावतोय. 2 चेंडू 3 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज कुंदन पारकर तोंड देईल सागर. सागर टू कुंदन पारकर. पुढचा चेंडू सरळ सोडून देतोय आणि इथे मात्र सुरेख चेंडू. 1 चेंडू आणि 3 धावसंख्या. एक चेंडू आणि 3 धावसंख्या. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार कुंदन पारकर तोंड देईल सागर. शेवटचा चेंडू धावतोय, पपेला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय आणि इथे मात्र सरळ सोडून देतोय. अवंतर चेंडू दिशाहीन मारा. 1 चेंडू आणि 2 धावसंख्या जिंकण्यासाठी. 1 चेंडू 2 धावसंख्या. कंपल्सरी चेसिंग असे लक्षात घ्यायचे. 1 चेंडू 2 धावसंख्या. 1 ला 2. पुन्हा एकदा कुंदन तयार. तोंड देईल सागर. सागर टू कुंदन. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. 55 धावांचा पाठलाग करताना शेवटचा चेंडू. 1 चेंडू 2 धावसंख्या. धावतोय, पापीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय आणि इथे मात्र आणि सुरेख चेंडू